गुड मॉर्निंग. तर आज पण आपण आहोत मनालीच्या त्याच हॉटेलमध्ये आणि मला दादाला एक वेगळी रूम भेटली आहे. मम्मी पप्पांना तीच रूम आहे जिथे आम्ही काल होतो. आणि आता आम्ही करतोय ब्रेकफास्ट आणि त्यानंतर आम्ही जाऊ कुठे मार्केट फिरायला. तर आता मी तुम्हाला दाखवते आम्ही ब्रेकफास्टला काय काय घेतलं आहे. तर हे आहेत पोहे, त्यानंतर ब्रेड जॅम, त्यानंतर पुरी कशासोबत खायची आहे? भाजी बटाट्याची भाजी जी मी घेतलीच नाही. आता घेऊन ठीक आहे. इथे दादा आहे, तिथे मम्मी आहे, इथे पप्पा आहे. ज्यांनी सगळ्यांनी भाजी घेतली व मी एकटीनेच भाजी नाही घेतली. तर अशीच जा आणि भाजी घेऊन जा. जाते. प्लेट ठेव ना. प्लेट ठेव. तिकडे वाटीत भाजी ही आहे भाजी. ही आहे भाजी आणि आता मी करते ब्रेकफास्ट आणि मग आपण डायरेक्ट मार्केटच्या इथेच भेटू. तर आता आम्ही ब्रेकफास्ट करून वरती आलो. त्यानंतर आम्ही सगळे आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो आणि इथे आहे आमचं टॉयलेट अँड बाथरूम. आता मागे स्टोरेज एरिया, तिथे आमचा एक ब्लँकेट होता. आणि इथून पुढे आल्यानंतर आहे आमचा बेड या साईडला आणि या साईडला आहे मिरर खूप मोठा असा, जिथे आम्ही आताच तयारी केली म्हणून सगळा पसारा पडलाय. आणि इथे आहे बसायला जागा. इथे आम्ही लगेच बॅग्स आणि सगळं. त्यानंतर हे 2 फुटवेअर्स आम्हाला एक्स्ट्रा दिलेले, जे घातल्यानंतर खाली बिलकुल थंडी वाजत नाही, पूर्ण गरम लागतात. त्यानंतर हे 2 लॅम्प पण एकदम भारी आहेत, एकदम भारी व्ह्यू येतोय बघितल्यावरती. आणि वरती पण एकदम वूडचं आहे म्हणून खूप गरम आहे रूम आणि एकदम भारी वाटतंय ते पण. त्यामध्ये POP सारखं आतमध्ये लाईट्स वगैरे पण टाकले. त्यानंतर ही आहे आमची बाल्कनी. ही आहे बाल्कनी आणि हा आहे वरचा व्ह्यू, थोडा मस्त. त्यानंतर इथे आज रात्री आपण बॉनफायर लावणार आहोत. त्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे इथे बॉनफायर लावायला रात्रीचे. बाकी सगळेजण खाली उतरून फोटोशूट अँड ऑल करतायत आणि मी आणि दादा इथे तुमच्यासाठी स्पेशली आमच्या रूमचा टूर देतोय. त्यानंतर मम्मी पप्पांची रूम आमच्या जस्ट बाजूला आहे, पण ती आम्हाला फिरून आल्यानंतर भेटणार आहे. तर आम्ही तिथला व्ह्यू पण तुम्हाला नंतर दाखवू. आणि आता आपण जाऊ खाली आणि त्यानंतर डायरेक्ट फिरायला, जिथे जिथे आमची दीदी घेऊन जाईल आम्हाला टूरवाली. तर आता तुम्हाला मी डायरेक्ट तिथे स्पॉटवर भेटते. एकदम असं आहे इंग्लिश भाषा बोलतोय तो. कोणती भाषा आहे बाबू? इंग्लिश. तू कोण आहे सांग. सांगितलं त्याने. तू कोण आहे? बोलायला हे त्याच्या बोटाला लागलं नाही लागलं. कोणी हा चालू आहे ना, पडेल तो. आमच्या बाबूला खाली उतरू त्याला. आमच्या बाबूला नाही. रडली हे सारखं करते तो पण असं. मी असं मारतो ना साक्षीला, तो पण असं मारतोय. खोटं पण करतो. मारतो मला. त्या तू कोण आहेस बोल. मी शैतान आहे. नाही रे, आमचा बाबू चांगला आहे. बोल प्रिया. मी प्रियांका आहे. बोल मी शैतान आहे. नाही, मी प्रियांका आहे. बोल. बोल, तू कोण आहे बाबू? मी बोलणार ना त्याशी. बोल मी शैतान आहे. हाय कर हाय.
प्रियांक आहे. काय काय आहे? हे चॉकी चॉकी कोणाची चॉकी? बाबू नाही माझी. पिया. कुठे चालला आता? मंदिर मध्ये बाप्पा करायला. बाप्पा आईश नो. आईश मध्ये काल गेलो ना आपण. हा असं गेलं तू, असं गेलं. मजा आली तुला? हो 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 बघितलं का? काय तिकडे काय कोण आहे? मम आहे मम. थोडी स्ट्रॉंग असतात ना आणि हौशी मध्ये एकदम पोरगी तुला बोलू नको, तुझं बोट चेपटवलं आहे ना. अरे वा, आमच्या बाबूला त्रास देते. टाटा का टाटा. नो काय बोलायचं मग? बोल बोल, तू काय बोलायचं बोल. हॅलो गाय. बाय बाय. बंद करा. बाय बाय. आता आम्ही चाललोय हडिंबा टेम्पल ना. हडिंबा टेम्पलला. आणि इथे मध्ये पण शॉप्स आहेत खूप मोठे मोठे आणि छान छान. तर ते मी तुम्हाला जाताना आता दाखवीन. आणि आता आपण जाणार आहोत इथून वरती. इथून व्ह्यू एकदम भारी आहे जो मी तुम्हाला आता दाखवते. तर हे आहे ते हडिंबा टेम्पल. आणि ही एवढी आहे लाईन पूर्ण अशी गोल घुमून अशी या साईडून परत आत जाते जी. आणि तिथे ना तिथे आतमध्ये तिथे सगळेजण ते ड्रेस घालून फोटोज वगैरे काढतायत. आम्ही म्हणजे मी माझ्या पप्पानी वगैरे आम्ही सगळ्यांनी तिथेच काढलेले. बर्फाचे इथे काढलेले. म्हणून आता तर आम्ही काय काढणार नाही. माझी मावशी वगैरे ते लोक काढणार तर तेव्हा मी तुम्हाला दाखवीन. आणि इथे व्ह्यू एकदम भारी येतो. एकदम शांतता आहे आणि एकदम भारी वाटतंय. आणि इथे खूप मोठी लाईन आहे म्हणून अर्धे जण लाईन मध्ये उभे आहेत, अर्धे जण फोटोज काढतायत. आणि मग आम्ही जेव्हा आतमध्ये जाऊ, जर आतमध्ये व्हिडिओज काढायला अलाउड असेल तर मी तुम्हाला पण नक्की व्हिडिओ काढून दाखवीन. नाहीतर मग तुम्हाला आता बाहेरूनच दर्शन घ्यायला लागेल. आतमध्ये शूट करायला अलाउड नव्हतं म्हणून मी शूट नाही केलं. पण त्याच्या बाहेर एकदम मस्त वुडन कार्विंग केलेली आहे जी मी तुम्हाला दाखवली. आणि आतमध्ये आतमध्ये गेल्या पूर्ण दगडाचं आहे. आतमध्ये एकदम गार वाटतं. त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर खाली देवीची मूर्ती नाही त्या मानेपर्यंत स्ट्रक्चर आहे पूर्ण लावलेलं तिथे. आणि तिथे मग पाया पडलो. त्यानंतर ज्यांना पैसे चढवायचे असतात ते लोक त्यांनी तिथे चढवले. आम्ही पण चढवले. त्यानंतर उठलो. तिथून उठल्यानंतर लगेच वरती एक मोठा असा दगड आहे आणि त्या दगडावरती त्याची फोटो लावला, देवीचा फोटो लावला त्या. आणि एकदम सुंदर होतं. पण ते खूप घाई करत होती म्हणून मला लवकर बाहेर यायला लागलं. आणि बाकी पूर्ण गार वाटत होतं आतमध्ये. आणि आतमध्ये शूट अलाउड नव्हतं म्हणून मी तुम्हाला नाही दाखवू शकली. बाकी इकडचा व्ह्यू पण छान आहे आणि आतमध्ये एकदम भारी वाटत होतं. आणि आता आम्ही चाललो आहे त्या साईडला दुसऱ्या मंदिरांच्या इथे. तर तुम्हाला आता मी तिकडे पण बघते शूट आहे अलाउड आहे की नाही. पण नसेल तर मी तुम्हाला अशीच परत अपडेट. तर या साईडला आहे गार्डन आणि इथे होतं ते मंदिर. त्यानंतर त्या साईडला आता खालून आम्ही जाणार आहोत दुसऱ्या मंदिराच्या इथे. त्याचं नाव घटोक्का मंदिर असं समथिंग आहे.
तर तिकडे गेल्यानंतर काय हे मला नाही माहिती, पण तिथे मला एक आकाशपाळणा दिसला इथून. तर जर ते मला नीट क्लिअर दिसलं तर मी तुम्हाला ते पण दाखवेन. त्या मंदिराच्या जस्ट खाली इथे जो हा जो एरिया आहे पूर्ण, हा जो एरिया, त्यानंतर हे स्टेअर्स अँड ऑल, इथे एका पिक्चरची शूटिंग झालेली, ये जवानी है दिवानी या मूवीची इथे शूटिंग झालेली. आणि इथे खूप छान छान सीन्स येतात आणि खूप छान फोटोज पण येतात इथे. आणि इथून व्ह्यू पण एकदम भारी आहे. आणि इथे पण खूप छान असं मधून स्पेस आहे चालायला आणि फोटोज काढायला. त्यानंतर तिथे ना इन्फॉर्मेशन दिली आहे या मंदिराची, ती पण मी तुम्हाला आता दाखवते. आता आम्ही हडिंबा टेम्पलच्या इथे आलेलो आणि हा आहे तो आकाशपाळणा जो मी तुम्हाला बोलली. इथे पूर्ण जत्रा लागली आहे आणि आम्हाला मंदिरच भेटलं नाही. म्हणजे बघा आम्ही आलो पण आम्हाला मंदिरच भेटलं नाही. तो थकून बसून घेतलं त्याने, बाकी सगळे खाली निघून गेले. ते ॲरो म्हणजे इथे बोर्ड दाखवला आहे ना, ते त्यांनी सांगितलं की या साईडला आहे, पण ते खूप जास्त आतमध्ये आणि आम्हाला खाली जावं लागेल कारण की सगळेजण खाली गेलेत ऑलरेडी. मग आता आम्ही चाललो खाली आणि खाली गेल्यानंतर कुठे जाणार आहोत? आता मॉल रोड. ठीक आहे, मॉल रोडला जाऊ किंवा मग त्याच्यात जरा खाऊ पिऊ पण, तर ते पण मी तुम्हाला तिथून येत होती. ते इथे आहेत खूप सगळे गेम्स म्हणजे तो बॉल मारून, त्यानंतर इथे आर्चरी सारखं आहे आतमध्ये. ते काय म्हणजे हा बघा हे आर्चरीचं आहे. त्यानंतर इथे खालीच त्याच्या बॉल मारून खेळतात ते सगळं. काय माहितीये का, डाट मारायचं ना त्या फिशच्या मधून. फिशच्या डोळ्याला मारायचं. फिशच्या डोळ्याला मारलं तर मग जास्त पॉइंट्स असे. ती मराठी माणसांची स्टोरी सांग ना. हा ती आम्हाला. तर आम्ही मगाशी खाली फोटोशूट करतो म्हणजे खाली फोटोज काढत होतो. तिथे मी तुम्हाला इन्फॉर्मेशनचा बोर्ड दाखवलेला तिथे, सॉरी ते हे सांगितलं ना पिक्चरचं व्ह्यू आलं तिथे. त्यानंतर मग आम्ही तिथे जस्ट बसलेलो आणि बाकीचे लोक फोटो काढत होते. तर तेवढ्यात एक माणूस आला, म्हणजे आम्ही पप्पानी मला आवाज दिला की साक्षी इथे आहे. तर तेवढं त्याने ऐकलं ना की मराठी माणूस आहे असं तसं लँग्वेज. तर ते एकदम खुश झाले आणि त्यांनी आमच्याकडे बघितलं आणि त्याला तुम्ही मराठी आहेत? मॅम बोलला हां आम्ही मराठी आहोत. त्याला कुठून? मॅम बोललं बदलापूर. मग त्यांना मग विचारलं की कुठून आहेत? तर ते बोलले की कल्याणवरून असं तसं. त्यानंतर म्हणजे इथे मराठी माणसं खूप कमी येतात. तर त्यांना असं एकदम मस्त वाटलं. हां त्यांना एकदम असं मस्त वाटलं की हा भाई मराठी माणसं, आणि एकदम खुशी खुशीने बोलत होते. आम्ही गप्पा मारत होतो ड्रेस घालून, तेव्हा ते हे पण आम्ही असे ड्रेस पण घातलेले. ते सगळे फोटोज काढतात असे. तिथे ठाण्याची माणसं आली, ते बोलतात तुम्ही कुठं, त्यांना पण सांगितलं. मग ते चांगल्या चांगल्या गोष्टी त्यांनी आम्हाला खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या. ठाण्याच्या जे भेटले ना आम्हाला वरती, त्यांनी कुठे खायचं मनालीमध्ये, काय खायचं, कोणती स्पेशल डिश आहे जी मुंबईला नाही भेटत आपल्याला, ते सगळं पण त्यांनी सांगितलं आम्हाला. तर ते खूप मस्त एकदम भारी वाटत होतं आम्हाला की हा भाई कोणतरी आहे इथे आमच्यासारखं. पण सगळ्यांना आनंद होतो. मराठी माणसांना मराठी भेटली तर खूप आनंद होतो. अरे वा इथे भेटलेत मराठी माणसं इथे, कारण हिंदी लोक जास्त बोलतात, पंजाबी वगैरे इथे खूप आहेत. तर त्यांना पहाडी भाषा जी आहे त्यांची ती. चला आता जायचं खायचं काहीतरी आणि मग जाऊ मॉल रोडला, तेव्हा भेटू. आता आम्ही हडिंबा टेम्पल वरनं खालती उतरलोय आणि खूप भूक लागली, त्याच्यामुळे आम्ही इकडची स्पेशल डिश सिद्धू ती ट्राय करतोय. सो बघू आता कशी आहे ती इकडची टेस्ट आणि तुम्हाला त्याचे रिव्ह्यू देऊ. नाही खा का रिव्ह्यू बघू आता आपण रिव्ह्यू. असं ठेवायचं डायरेक्ट आतमध्ये घालते. चांगलं आहे ना असं स्पेशल एकदम असं काय आपल्याकडे ब्रेड सारखं लागतंय. ते चटणी आहे, चटणी आत ग्रीन आणि रेड, त्याच्यामुळे जरा वेगळी टेस्ट येते. बाकी जसं आपण ढोकळा करतो तशाच टाईपचं मैद्याचा तो गोल आहे. चांगलं आहे. तुझं काय म्हणणं आहे? मी खाल्लंच नाही. अरे नाही बाकी क्वालिटी पराठा आहे. कांदा बटाटा विथ घी, अरे सुंदर. कशाचं बनलंय काय माहिती नाही, असं पिठा तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं असं की मी मोमोज मागवले जे अजून आले नाहीये, ज्यांची मी खूप वाट बघते खाण्यासाठी. आतमध्ये कशाच्या ह्याच्या मी लास्ट वाला बघितलं ना. हा मी बोललो मध्ये मसाला असेल. कसं आहे म्हणजे असं एकच पीस घ्यायचं का? म्हणजे आणि एक आहे, आतमध्ये 2 चटण्या खालून घे खालचं घालून घे. खालून घे. हे बघ
मसाला भरलाय त्यामध्ये. हो सिद्धू खाता का? इडली सारखं मम्मी तुझा रिव्ह्यू दे. चांगले टेस्ट करू शकतो. एक पीस घे माहिती. सिड्डू फक्त वरती दाखवू शकतो. सिड्डूला खालून नाही दाखवलाय, वरून दाखवलाय. चला घ्या थांबा. एक पीस पप्पांना ठेव, आमच्या पप्पाला. चला आता खाऊन घेऊ, नंतर बोलू. ओके. आता आमचा मामा मोमोजचा रिव्ह्यू देणार आहे. बघूया कसं काय. बोला. हा मोमोज आहे, फ्राय मोमोज. हा बरोबर. बघूयात आता हे आम्ही फर्स्ट टाइम खातो इकडे हिडिंबा टेम्पलच्या इथे. ट्राय करतो. थोडा गरम आहे पण टेस्ट करून आम्ही चेक करून सांगतो काय क्वालिटी मध्ये फरक आहे. त्याच्यामध्ये कोबी, कांदा, काकडी वगैरे आहे. पण छान टेस्ट आहे, कुरकुरीत, लगेच बघा. मस्त. तुम्ही पण शेअर करा, कधी या इकडे आणि खा. बेस्ट आहे. ओके झालं. आता आमच्याकडे परत हा आता डायरेक्ट तुमच्याकडे. तुमचं काय पराठा काय आता एक पीस. बघू पराठेवाल्यांचा बघू. हा आता तुला माहिती पाहिजे माही. बाई घे. घेणार आहे घे मोमोज. बोला पराठा रिव्ह्यू. आता आम्ही पराठा खात आहोत. हा. आपला दिसायला तर असं वाटतं जसं काय त्याच्यावरती तूप बीप टाकलंय, पण तसं नाही. घी आहे थोडंसं, एकदम गरमागरम. हाताला पण जाम बसते, तोंडाला पण जाम बसते, भूक पण लागली. आम्ही एकदम असे पोटाला जाम भूक लागली. वेट नाही करू शकत आहे आम्ही की थंड होईल आणि मग आमच्या पोटात जाईल. एक नंबर आहे. सिंपल प्लेन. ज्यांना कोणाला पोटाचे बिटाचे त्रास असतील त्यांनी हे खा फक्त. जे ज्यांना आजारी असतील त्यांनी हे खाणं प्रेफर करेल मी. स्त्रियांच्या भाषेमध्ये अक्के अक्के. असा उलटा ओके. आता कोण? आता हे आता तुम्हाला मावशीने रिव्ह्यू दिला. ती बोलली की पोट दुखलं किंवा आजारी असेल, आणि तेव्हा दादानी तिथे कॅमेरा फिरला मामाकडे. कारण की आमच्या ट्रिप मध्ये तो एकच आजारी पर्सन जो पहिल्या दिवसापासून आतापर्यंत आजारीच आहे, म्हणून त्यासाठी एकदम बेस्ट डिश भेटली आम्हाला पहिल्यांदा. म्हणून आणि त्यात मम्मी आहे, मम्मी पण पराठाच खाते. पराठा रिव्ह्यू. परत इकडचं food आहे. खाऊन आता. पण इडली आपली आहे. इडली टाईप होतं. चांगला आहे. छान आहे, प्लेन आहे, तेवढं हे नाहीये, पण टेस्ट करायला खूप छान. खाऊ शकता तुम्ही. मोमोज काहीतरी जास्त बोला. रेड चटणी सोबत जास्त चांगलं तिखट लागतं. स्पायसी आवडतं ते लोक खाऊ शकतात एकदम. तुमचं काय म्हणणं आहे? हाडिंबा टेम्पलचा आम्ही व्हेज मोमोज ट्राय केला. फ्रायवाला खूप छान आहे. तुम्ही पण आले तर ट्राय करा, तुम्हाला पण आवडेल नक्की. चला आता आम्ही पण खातो. आम्ही आता इथे हाडिंबा टेम्पलच्या खाली आलो होतो, तर तिकडे आम्हाला हे शॉप भेटले, द मराठा रेडीमेड कलेक्शन. या दुकानामध्ये सगळ्या प्रकारचे म्हणजे आता हे लहान पोरांचे हे गळ्यात घालायचे झाले, कानाला लावायचे, किंवा मग या टोप्या घ्यायच्या झाल्या, आतमध्ये कोट्स किंवा मग इथे सॉक्स वगैरे सगळं वेळेला एकदम चांगलं आहे. थांबा तुम्हाला आतमध्ये दाखवतो. फोटो काढले आणि एवढे माझ्याकडे येऊन गेले पण म्हटलं दोन गाड्या नाही नाही दुसऱ्या चंदीगडवाल्या. तुम्ही मला माझी गावी येता मी आलेली तेव्हा. नाही मी नव्हती तेव्हा. त्याच्या आधी पोरगा होता फक्त. जानेवारीत गावी गेले. पप्पांचं श्राद्ध होतं ना पहिलं. अच्छा आता सुट्ट्या असते ना पोरांना. आता हे दादा या शॉपचे ओनर आहेत. मराठा काय होतं? मराठा द मराठा रेडीमेड द मराठा कलेक्शन नावाने रेडीमेड दुकान आहे कलेक्शन. आपलं. हां. जय महाराष्ट्र जय शिवराय. मी अजित शिंदे. गेली 17 वर्ष मनालीमध्ये राहतो. तर जर कोणी येणार असेल तर आपल्या दुकानाला अवश्य भेट द्या. आपल्या दुकानामध्ये सर्व उलनचे मटेरियल भेटतं. जय शिवराय जय महाराष्ट्र. तुमचं दुकानाचं लोकेशन काय ते हाडिंबा सांगा. टेम्पलच्या बॅक साईडला आपलं दुकान आहे. कधी आलं तर अवश्य भेट. थँक्यू.
आता आम्ही आहोत मॉल रोड मध्ये आणि इथे खूप सगळे शॉप्स आहेत, कॅफे आहेत आणि आता आम्ही इथे मोमोज खाणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट चेहरा माझा अर्धा अच्छा स्वतःसाठी. आणि इथे पुतळा आहे अटल बिहारी वाजपेयी त्यांचा, त्यांच्या नावाने अटल टनल आहे ना. आणि त्या साईडला आहे पूर्ण मॉल रोड आहे बघा. मी तुम्हाला असं दाखवते. हा आहे पूर्ण मॉल कॅमेरा रोड. फ्लिप करून दाखव ना. हा ते तर दाखवेनच मी तुम्हाला प्रत्येक शॉप वगैरे छोटे छोटे वगैरे. आणि मोमोज पण खाणार होतो ते पण मी तुम्हाला नक्की दाखवेन. अजून पिझ्झा ते माहित नाही. माहित नाही. मोमोज तर कन्फर्म आहे. मोमोज कन्फर्म आहे कारण की इथं खूप फेमस आहे ते. एक हॉटेल आहे, कुठे गेलं, हा मनाली मोमोज, ते पण मी दाखवते बॅक कॅमेऱ्यात. आणि पिझ्झा पण फेमस आहे, ते या साईडला आहे. साबा. साबा इथे आहे मागे साबा. तर ते दोन ठिकाणी जाऊ असं मला तरी वाटतंय कारण की मोमोज तिथे जाणारच आहे. पिझ्झाचं बघू कारण की आम्ही तिथे पण खाल्लेलं मगाशी कारण की आम्हाला माहित नव्हतं इथे पण आहे. आम्ही गाडीच्या इथे आल्यानंतर आम्हाला दीदी बोलली की हा इथे पण चांगलं चांगलं भेटतं असं. तर मग आता पहिले इथे मोमोज खाऊ, मग पोटात जागा असेल तर मी इथे पण खाऊ परत. तर आता आपण भेटू मॉल रोडमध्ये शॉपिंग करता. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं आम्ही मॉल रोडवरती आहे. तसे इथे खूप सगळे कॅफेज आहेत. इथे पूर्ण कॅफे आहेत. त्यानंतर इथे पूर्ण एस्थेटिक कॅफे, पूर्ण फ्लावर्स अँड ऑल. या साईडला मसाज सेंटर आहे. त्यानंतर इथे सगळे शॉप्स आहेत. आपले इयरिंग वगैरेचं कलेक्शनचं शॉप आहे, दिसतंय का? दादा तू दाखवलंय, तुला घेऊन द्यायला लागतील आता. आपण या साईडला बघूया. या साईडला काय कायरो नाईट क्लब आहे. या साईडला मनाली मोमोज जिथे आपण आता जाणार आहोत. इकडे आम्ही काहीतरी घेऊ. त्यानंतर हे बघा कसं दिसतंय, एकदम असं वाटतंय फॉरेन मध्ये टॉपिक आलोय. चेंज. एक नंबर फॉरेन मध्ये आल्यासारखं वाटतंय. झाडं बिडं एकदम. रोड बघा काय भारी आहे. रोड किती मस्त आहे. असा रोड कुठे असतो का आपल्या इथे? काय पण दाखव हे बघा नका, आमच्या घरातली मंडळी. हे बघा आमचा बाबू बघा काय करते. रडतोय. बाबू हाय कर, बाबू हाय कर. बाबू तर जसं आपल्या इथे पूर्ण जत्रा लागते ना 1 महिना 2 महिना असं गणपतीची वगैरे, तसं इथे ना पूर्ण म्हणजे 12 मंथ्स इथे चालूच असतं हे सगळे शॉप्स वगैरे सगळं. आणि इथे खूप छान वाटतं, एकदम मोकळं मोकळं, गर्दी वगैरे नाहीये म्हणून. तर आता मोमोज खायला जाऊ आणि तिथे मी तुम्हाला भेटते. आता आम्ही मोमोज घेतलेत आणि हे आहे व्हेज अफगाणी मोमोज, जे एवढे मस्त दिसतं, एकदम टेम्पटिंग. त्यानंतर इथे मेवोची चटणी आहे, त्यानंतर शेजवान चटणी आहे. बाकी कोण आला नाही आहे पण हा आलाय, तो बघतोय कसा. हा आणि हे आहे मनाली मोमोज, त्याच्या बॅक साईडला बसायला आहे दादा. बघतो खाली बघ. अरे भाई काय भारी आहे रे. काय भारी एक नंबर म्हणजे दिसतंय. असं आपल्याला वाटलं मोमोज साधे मोमोज वाटलेले, पण हेच काहीतरी चांगलं आहे. बघू आता खाऊन बघू. पाणीपुरी सारखं वाटतंय. हा 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 सेम. रगडापुरी गरम आहे का? नाही बघितलं, तू खाल्लं नाही का? अरे हातानेच खाल्ले. अगं अरे पूजा काय घे ना, घे, सगळ्यांनी टेस्ट करा. अरे घ्या तर खरं, एक एक टेस्ट करायची फक्त. घे घे, व्हेजच आहे ना. त्याची रिॲक्शन घे टेस्ट करून. असं फिर जरा. थांब जरा खाऊ दे. तुम्ही सांगितलं ना म्हणून आम्ही आलो. हे काका आहेत ज्यांनी आम्हाला सांगितलेलं. हा ठाणेवाले काका हेच आहेत, ज्यांनी सांगितलेलं आम्हाला. सांगितलं आम्हाला की इथे मनाली मोमोज म्हणून आम्ही आलेलो आहे. आम्ही सांगितलेलं की आम्हाला काका भेटले ज्यांनी आम्हाला खायचे ऑप्शन सांगितलेले. कसं आहे? हे भेटलेले ना. जरा तिखट आहे, चटणी जरा कमी घ्यावी. मस्त आहे का? माहिती मीठ उरवानी जरा जास्त तिखट वाटतं, उचकी चालू आहे. ठीक आहे चला आम्ही पण खातो. आता हे आहेत स्टीम मोमोज आमच्या ते दीदीने दीदीने, मागवले. दीदी तर्फे आम्हाला स्टीम मोमो आहेत. बघू खा. गरम असेल रे ते. मोमो आहे. मोमो आहे ना ते, म्हणून ते मोमो आहे. चटणी बिटणी नाही. छोटावाला घेतो. सगळे छोटे. जाम गरम आहे का? पण फोडल्यानंतर आमच्या मावशीचा रिव्ह्यू घ्या, आमच्याकडून तो नाही होणार. मावशी तू खाल्ला?
रिव्ह्यू काय तुम्ही खाल्ला का नाही अजून? मी अजून टेस्ट केलेली बघा टेस्ट करून बघा. वाटते सगळेजण बोलतात भारी आहे. बघूया आता. आजी लोणीला कॉल केलेला कट झाला तो आता. चांगलं आहे चांगलं आहे? ते चांगलं होतं का हे चांगलं आहे? सगळंच चांगलं आहे. दोन्ही चांगले आहे? दोन्ही पण चांगले आहे. आमची माई तर काय खात नाही. माई इन्व्हेस्टमेंट करते पिझ्झा साठी, नंतर एकत्र पिझ्झा दाबणार आहे ती जोरात एकदम. तू खाल्ला का नाही अजून? खाल्ला. रिव्ह्यू मस्त आहे. म्हणजे बाकीच्यांपेक्षा चांगलं आहे. म्हणजे ते पण चांगलेच आहेत, ते पण चांगलेच आहेत. आता खाऊया. मध्ये चालत होतो आम्ही आणि तिथे आम्हाला हे मंदिर दिसलं दुर्गा मातेचं. एकदम मस्त मंदिर आहे आणि खूप भारी वुडन कार्विंग केली ह्याच्यावरती पण, आणि खूप मस्त मूर्ती पण दिसते इथून. तर आता आपण परत आपल्या पुढच्या जर्नीला स्टार्ट करू, म्हणजे की मॉल रोड फिरायला. साईडलाच थांबू आपण, काही मजा घ्यायची नंतर. तर बघा तर आता हा आलाय माझा पिझ्झा दादा सोनवणे. तर याचं नाव आहे फार्म हाऊस पिझ्झा, बरोबर. आणि खूप मस्त दिसतंय एकदम. आणि एकदम आईचा तर ऑलमोस्ट संपायला आलाय आणि ह्याचं पण ते ज्यूस पिऊन झालंय. आता सगळेजण हा पिझ्झा खाऊ. आणि आणि साबा पिझ्झा हा शॉपचं नाव आहे. एकदम मस्त पिझ्झा दिसतोय. हिचा पिझ्झा एक नंबर होता. आता हा पिझ्झा ट्राय करू कसा वाटतो. आणि हा मनालीचा खूप फेमस पिझ्झा आहे. आणि जे आम्ही मग मोमोज खाल्लेले ते पण मोमोज एकदम स्पेशल आहे इकडचा आणि फेमस आहे. तर आता दादा खाऊन बघतो सगळ्यात पहिले. नाही तू खा, ते बरोबर असेल. आई पप्पांना कॉल कर ना, मला कॉल करतायत. कॉल कर. कुठे आहे दिशा? असं पण खाऊ शकतो. त्यांना कुठे असतील कुठेतरी, त्यांना माहिती नसेल, बाहेर उभे असतील. लोन आता नाही, फिक्स मारला तर सगळा तुझ्या मनासारखा मॅच बघू दे जरा का. अरे हो म्हणला मात्र क्वालिटी आहे एक नंबर आहे. जसे आपण पिझ्झा नॉर्मली खातो डिफरंट वेगळा आहे त्यापेक्षा. म्हणजे आता पिझ्झा हट वगैरे मध्ये पण जरी गेलो ना, हा कुणाचा फोन आहे? तो पण जरा म्हणजे याच्यापेक्षा कमी टेस्ट डिफरंट आहे का? चांगले आहे. मग आम्हाला पण द्यायचे. टेस्ट डिफरंट मसालेदार असते. आपल्या इकडे ना मसाले जास्त वापरतात, इकडे एकदम प्रॉपर म्हणजे बाहेरच्या देशात कसे भेटतात त्या फॅट कमी म्हणून इकडची माणसं जरा फॅटी नाही दिसत आहे. बरोबर आहे बरोबर. आपल्या इकडची माणसं मसाले खाऊन जास्त फॅट झाले. हा. चला आता आम्ही पूर्ण खातो आणि मगच तुम्हाला भेटतो. तर हे आहे आमचं डिनर. आज आमच्या हॉटेलमध्ये कोणच नाही, फक्त आम्ही लोकच आहोत. म्हणून आज आम्हाला असं डिनर सर्व करतायत. हे कोणत्या कोणत्या भाज्या आहेत हे नाही माहिती मला. ही पालक पनीर आहे, हे मटार, आलू मटर, नाही मशरूम, राजमा, चावल, पालक खीर हे पालक पनीर आणि तिथे हे चावल, चावल, रोटी. उसल का वडा. काही पण नका सांगू बस.
त्यानंतर इथे हा रोटी सॅलाड तिथे प्रियांक आणि मी मगाशी ब्लॉग एंड केला मोमोज जरा तो माझा म्हणून मगाशी मी ब्लॉग एंड केला होता पण मला हे सगळं दाखवायचं होतं. त्यानंतर बॉनफायर पण आहे ते पण मला दाखवायचं म्हणून मी परत ब्लॉग कंटिन्यू करते हाच आणि त्यानंतर मग आपण ब्लॉग एंड करू. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट बॉनफायरच्या इथे भेटते. जेवायला काय वडापाव वडा मिसाल महाराष्ट्रात नाही होत आपण. ठीक आहे चल बाय. हा एकदम मस्त नाईट व्ह्यू आहे आमच्या हॉटेलच्या इथून आणि या साईडला आता आम्ही बॉनफायर ऑलरेडी लावली आहे आणि तिथे मामा माही पिहू बसले पण आहेत. तर आता आम्ही जाऊ बॉनफायरच्या इथे आणि आमची गाणी पण लावू जराशी आणि नाचू विचू असं प्लॅन तर आहे पण कोणाची हिंमत तर नाही आहे. हे सगळे खूप जास्त दमलेत खाऊन पण आणि चालून पण मॉल रोडवरती. तर आता तर पहिले मस्त की शेकोटीजवळ बसू आणि असं हीट करून घेऊ बॉडीला कारण की खूप थंडी वाजते इथे. आता नाही दूर येत वाळतीच जरा ये मग इकडे येतो माझ्याकडे येतो ये माझ्याकडे तिकडून आहे ये तिकडून आहे ये इकडे माझ्याकडे ये माझ्याकडे इकडे ये इकडे ये माझ्याकडे बाबू प्रियांक ये प्रियांक रंगानं सजवला माई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. जा तुम्ही पण जा. जा तुम्ही मी करते बंद करा. राहू दे नको मी गाऊन घातलं राहून दे काय नाही जावं.